मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही दुसरी, आणि माझी शिष्यमंडळी कोणीही नाही. आजचा विषय हा ज्योतिषशास्त्राविषयकच आहे, पण गंभीर विषय आहे. जीवन आयुष्यामध्ये काय घटना घडतात त्याविषयी प्रत्यक्ष घडलेल्या सत्य ह्या घटना मी आज आपणास सांगत आहे. यातून आपल्याला मार्गदर्शन पण मिळणार आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजचा कार्याचा विषय आहे काही विवाह झाल्यावरच्या घटना, काही विवाहापूर्वीच्या घटना. आता या ठिकाणी विवाह होऊन गेला, मुलगा परदेशात राहतो आहे, आणि मग विवाह होऊन गेल्यावर तातडीने तो परदेशात निघून गेला. परदेशात निघून गेल्यावर मग त्याचं भारतामध्ये सुट्टी मिळत नाही म्हणून तो विवाह होऊन गेल्यावर पत्नी माहेरी, काही दिवस सासरी, आणि मग म्हणजे आईवडिलांकडे मुलाच्या. अशा स्थितीमध्ये जवळजवळ वर्ष गेलं. आणि मग याच्यानंतर मग मुलीने निर्णय घेतला की घटस्फोट घ्यायचा. मुलीच्या आईवडिलांनी पण निर्णय घेतला की घटस्फोट घ्यायचा. त्याच्यानंतर मग घटस्फोटाची वार्ता त्यांना लागली आणि त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही मुलींनी. आणि मग ती कोर्टात केस गेली. कोर्टात केस गेल्यावर आणि मग मुलगा भारतामध्ये आला. कोर्टाच्या कार्यवाहीसाठी त्याला यावं लागलं. आणि मग त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. 4 चौघांनी बसले. स्थळ चांगलं आहे, श्रीमंत आहे, तो 2 वर्षांनी भारतातच येणार आहे, अशा विषय झालं. मग अशा ह्या नातेवाईकांच्या समजवण्यामध्ये ते माझ्याकडे आले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही गुणमिलन करून हा विवाह केलेला आहे, पण कुंडली मिलन करून घ्या, कारण तुमचा हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. कोर्टात केस चालू आहे आणि तुम्ही म्हणतात की कोर्ट केस आम्ही काढून घेऊ, पण तरी पण एक वेळ कुंडली मिलन करून घ्या, असं माझं सांगणं आहे, मार्गदर्शन आहे. बाकीचे म्हणे आता घटस्फोटच घ्यायचा आहे तर मग कशाला पाहिजे कुंडली मिलन करायचं, आणि मग काही नंतर मग नांदायचंच आहे तर मग कशाला कुंडली मिलन करायचं. अशा या त्रांगड्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते केस काढून घेतली. काढून घेतल्यानंतर 6 महिन्याने तो मुलगा भारतात आला. काय झालं कोणास ठाऊक, नोकरी सुटली की काय झालं काही कळायला मार्ग नाही, आणि भारतामध्ये तो कायमस्वरूपी आला. कायमस्वरूपी आल्यावर मात्र तो नपुंसक निघाला. आता या ठिकाणी प्रश्न असा पडला की मुलीने कोर्टातला दावा स्वतः मागे घेतलेला होता. मुलाच्या वडिलांनी जे चतुरताईने जे कोर्ट केस मागे घेते त्याच्यामध्ये वर्डिंग टाकून घेतलं होतं की, आणि त्या वर्डिंगामुळे त्यांना पुनश्च ह्याच विषयावर घटस्फोटाचा दावा करता येत नव्हता. अशा परिस्थितीत ते मंडळी माझ्याकडे आली. म्हटलं आता मी तुम्हाला सांगितलं होतं की गुणमिलनाच्या भरोशावर राहू नका, कुंडली मिलन करून घ्या, आणि कुंडली मिलनामध्ये नपुंसक मुलगा आहे का हार्मोन्स कमजोर आहे का त्याच्यात दुरुस्ती होईल हे आपल्याला कळत असते, पण तुम्ही ऐकलं नाही. आणि आता जीवन आयुष्य मुलीचं कसं होणार पुढचं हे प्रश्नचिन्ह तुमच्या पुढे आहे. मग काही वेळेला आपण जीवन आयुष्याला महत्त्व द्यायचं का नाही हा एक प्रश्न आहे. मुलीचा संसार असतो, आयुष्य तिला काढायचं असते, तर मुलीच्या निदान आईवडिलांनी किंवा एखादी उलट केस झाली तर मुलाच्या आईवडिलांनी
निदान हा जीवन आयुष्याचा व्यवहार, जीवन आयुष्याची संगत, जीवन आयुष्याचं काढणं, एकमेकाच्या सोबत सासू सासऱ्यासोबत राहणं, माहेरमध्ये राहणं, जाणं येणं, याविषयी कुंडली मिलन करूनच निर्णय घ्यावा. त्यानंतर एक दुसरी घटना अशी आली आहे की माझ्याकडे मुलगीचे मंडळी आली होती आणि मग त्यांनी कुंडली मिलन केलं होतं. मी त्यांच्या कुंडली मिलनामध्ये सांगितलं की हे स्थळ तुम्ही करू नका, कारण हे प्रेमयोगाचं अफेअरचं आहे आणि हे तुटणार नाही आहे. अफेअर कायमस्वरूपी राहणार आहे. किंवा याच्यातून मग वाद होतील, भानगडी होतील. परंतु ते मुलीच्या कडचे म्हणत होते, आईवडील म्हणत होते की आमच्या नात्यातलंच हे स्थळ आहे म्हणून असेल कसं, ते आम्हाला फसवतील कसं. हे त्यांचे प्रश्नचिन्ह बरोबर जरी असले तरी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ते बसत नव्हते. पुनश्च मी पत्रिका काढली, कुंडली मिलन केलं तर मला त्याच्यामध्ये पक्क आढळून आलं की अफेअर आहेच, अफेअर चालेल, तुटणार नाही. त्यांनी तो साखरपुडा केला. साखरपुडा 2-4 लोकातच केला. थोडा करूया मग मोठं लग्न करूया अशा विचारामध्ये. कारण मुलाचे जे अवगुण होते ते त्यांना दाबाचे होते, कोणाला दिसू द्यायचे नव्हते, म्हणून त्यांनी तो प्रकार केला आणि साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यावर नंतर मात्र थोडंसं येणं जाणं, मैत्री संबंध वाढायला लागले. आणि एक दिवस तो मुलगा आणि ही मुलगी बाजारात फिरायला जाताना मुलीची मैत्रिणी जी होती तिला हे जोडपं दिसलं. आता तिला वाटलं हे बहीण भावाचं नातं असेल किंवा नातेवाईक असेल. तिला ते माहीत नव्हतं की साखरपुडा झाला आहे म्हणून. आणि मग ती लगेच मुलगी त्या मुलाबरोबर गेली आणि या मैत्रिणीला सांगितलं, जिचा साखरपुडा आहे, तिला की आमचे अफेअर आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. पहा किती गुंतागुंतीची केस आहे. कुंडली मिलन केलं म्हणून हे समजलं, नाही तर हे समजलं नसतं. शेवटी साखरपुडा तोडावा लागला, मोडावा लागला. म्हणजे कुंडली मिलनाला किती महत्त्व आहे हे आपल्याला यावरून कळू नये. तिसरी केस अशी आहे, मुलाकडचे आणि मुलीकडचे गुणमिलन केलं. 28 कोणी 27 गुण असं सांगत होतं आणि त्यांचं ठरलेलं होतं. परंतु मुलीच्या आईवडिलांनी स्वतः खाजगीरित्या कुंडली मिलन माझ्याकडून केलं. माझ्याकडून करून घेत असताना मी त्यांना धोक्याची सूचना दिली की याच्यामध्ये अष्टमस्थानामध्ये जो स्फोटक योग झालेला आहे हा गतिमानामध्ये शुक्राच्या सान्निध्यात, शनीच्या योगात आणि मंगळाच्या योगात आहे. आणि यामध्ये बुध योग असल्याकारणाने डोक्यावर आपटून अपघात होणे किंवा यदाकदाचित मृत्यू देखील होणे. कारण शनी हा एखाद्या वेळेस दीर्घायुष्य देतो, पण इथे पॅरालिसिस झाला, डोक्यावरून अपघात झाला, काही झाला तर असं जीवन कंठावं लागेल. आणि याच्यात हाच योग चांडाळ योगाने पुढे जर सरकला तर मृत्यू निश्चित आहे. आणि त्याच यांना जन्माची 7.5 आहे आणि आज पण 7.5 आहे. विवाहाला विलंब झालेला आहे. ऐकलं नाही, ज्योतिषावर भरोसा ठेवू नका असं इतर मंडळींनी सांगितलं. कारण स्थळ श्रीमंताचं होतं. 4 व्हीलर गाडी होती, फ्लॅट होता, बंगला होता, श्रीमंती थाट होता. परंतु कालांतराने याचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला जो मैलाचा दगड असतो त्या मैलाच्या दगडावर याचं डोकं आपटलं आणि हा मृत्यू झाला. डोक्यावर आपटणे ही सत्य घटना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला कळली. असा योग आपल्याला ह्या ठिकाणी पाहत असताना एक मुलगा शिक्षित होता, मोठं पॅकेज होतं, सर्व काही होतं, उत्तम होतं, गाडी पण होती.
असं असताना मात्र मुलीने ज्या घरी ती मंडळी आली आणि मुलीने आग्रह धरला की आपल्याला यांच्या घरी जायचं आहे, पण आपण अचानक जायचं. आता मुलीला काय शंका आली, तर मुलीने खाजगीरित्या मला सांगितलेलं होतं कुंडली मिलन करून, आणि मी त्यांना सांगितलं होतं की ही मंडळी जी आहे ही पैशाच्या बाबतीत श्रीमंत आहे, सुखाच्या बाबतीत पुष्कळशी सुख, सर्व सुख यांच्या ह्याच्यात आहे. सुख संपन्नता हे घर असलं, परंतु हे संस्कृतीहीन घर आहे, हे लक्षात ठेवा. यांच्यामध्ये अन्नपदार्थाच्यामध्ये जे काही आहे तर हे सर्व व्यापी खाणारे आहे. आणि तुम्ही कांदा लसूण पण खात नाही, तर हे जमेल कसं? तर त्यांनी नाही सांगितलं की अशी गोष्ट नाही आहे, पण मुलीने आग्रह केला आणि मग अचानक अनपेक्षितरित्या ते मुलाच्या घरी गेले. मुलाच्या घरी गेल्यावर पहिल्याच हॉलमध्ये त्यांची पार्टी चालली होती आणि ते खाद्यपदार्थ पाहिले. मुलीची आई मुलाचे कपडे वगैरे पाहून, वस्त्रप्रावरण पाहून आणि इतर दोस्त मंडळीचं हास्य विनोद पाहून त्या मुलीने तिथेच पायताखेपीच नकार दिला. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की व्यसनाधीन नाही आहे, काही नाही, आणि तुम्ही आमच्याकडे आले तर वेगळ्या पोशाखात आले आणि इथे मैत्री संबंधात तुमचा पोशाख वेगळा आहे, खाद्यपान तुमचं चालू आहे, आणि आम्ही लसूण कांदा पण खात नाही, संध्याकाळीच्या आत जेवण करणारे आम्ही लोक आहोत, तर हे आपला संसार पुढे सुखाचा होणार नाही, म्हणून इथेच नकार दिलेला योग्य, असं मुलीने स्पष्ट बजावलं. आणि तो होणारा साखरपुडा, होणारा लग्न आणि होणारा संसार पुढचा वादातीत असा समस्याग्रस्त दुःखातून ते मोकळे झाले. आता हे मोकळे का झाले, तर त्या मुलीने कुंडली मिलन केलं होतं. मुलीच्या आईवडिलांनी नकार दिला होता, पण मुलगी सुज्ञ होती, म्हणून तिने कुंडली मिलनातून स्वतःला वाचून घेतलं. नाहीतर तिच्यापुढे किती गंभीर समस्या उभी राहिली असती. असंच एक चौथी घटना आहे. चौथी घटना अत्यंत परिचितातली आहे. चौथी घटना असत असताना मुलगी हुशार आहे, संपन्नता आहे, धार्मिक कार्यक्रमाला जाते, साप्ताहिक, अशा तऱ्हेची मुलगी असत असताना माझ्याकडे जे मुलाची मंडळी होती, ते मुलाची मंडळी सगळे तऱ्हेने डोळे लावून बसली होती. कारण मुलगी धार्मिकतेचं आचरण वगैरे सगळं काही होतं. घरात पूजापाठ होतं, व्रतवैकल्य होतं, समाजामध्ये ते धार्मिकतेचं चिन्ह होतं, आदर्श होता, त्यांना तसं सन्मानपत्र पण मिळालं होतं. परंतु माझ्या कुंडली मिलनामध्ये मुलगीचं अफेअर आहे हे मी सांगितलं होतं. आता याच्यामध्ये माझी फजिती अशी झाली की ते घर समाजामध्ये मोठं होतं, दानधर्म करणारं होतं, आणि याच मुलीच्या बहिणीने जे आता स्थळ होतं ते तिने धर्माला वाहून घेतलेलं होतं. एक मुलगा आणि एक मुलगी आता होती. मुलगा फॉरेनला शिकत होता परदेशात, आणि ही मुलगी आपल्या भारतातच होती. साखरपुडा झाला, पत्रिका छापल्या गेल्या, सगळं काही झाल्यावर मुलगी ऐन विवाहाच्या 2 दिवस अगोदर निघून गेली प्रियकरासोबत.
एवढ्या मोठ्या माणसाची मान सन्मानता खाली घालण्याची वेळ आली, पुसली गेली पाठी. मुलाला मी सांगितलं होतं, मुलाच्या मंडळींनी माझ्याकडे कुंडली मिलन करून घेतलं असताना सुद्धा त्यांनी जे डोळ्याने दिसते ते खरं आहे असं मानलं, कानाने ऐकलं ते खरं मानलं. काही वेळेला असं सांगितलं जातं आहे की डोळे आणि कान 2 बोटाचं अंतर आहे, डोळ्याने दिसते ते खरं असते, पण काही वेळेला दिसते तसं नसते. पण याच्यासाठी ज्योतिषशास्त्राचं माध्यम आपल्याला उपयोगी पडते. आणि मग शेवटी ती मुलगी विवाह करूनच आली आणि इथे असा घोळ झालेला आहे. म्हणून मुलामुलींचे लहानपणीच बालपणीच पत्रिका करून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग विवाह कधी करायचा, केव्हा करायचा, लवकर करायचा का शाळेत जाऊ द्यायचं, का नोकरीला जाऊ द्यायचं, का करिअर करू द्यायचं, हे प्रश्न मागून. कारण यामध्ये नुसता मुलामुलीचा प्रश्न नाही, मुलामुलीच्या मागे जे बहीण भाऊ राहतात त्यांच्या विवाहाचा प्रश्न येतो, घराण्याच्या संस्कृतीचा प्रश्न येतो, पुढे वंशाचा विस्तार मग तो कसा होईल, त्यांचे विवाह कार्य कसे होतील, कुठे जातील, हा एक प्रश्न होतो. मान सन्मानाने जगलेली मंडळींना मग खाली मान घालावी लागते. एखादा साधारण मनुष्यसुद्धा बोलून जातो आणि मग आपल्याला बोलता येत नाही, उत्तर देता येत नाही. म्हणून मी वारंवार नेहमी सांगत असतो की कुंडली करून घेणं फार महत्त्वाचं आहे. पुष्कळसे लोक गुणमिलनाच्या आधारावर विवाह करतात आणि मग असे प्रसंग उभे राहतात. आपण एवढा मोठा वेळ देतो, मोठ्या प्रमाणावर खर्च करतो, आनंद घेतो, कल्पना असते मुलाचा संसार सुखाचा व्हावा, मुलीचा संसार सुखाचा व्हावा, आपल्या अपत्याचा संसार सुखाचा व्हावा आणि आपण त्यांचा आनंद बघावा. आता इथे आनंद बघण्याऐवजी आपल्याला दुःख भोगावं लागते, समस्याला सामोरं जावं लागते, सामाजिक परिस्थितीला सामोरं जावं लागते आणि पुढे मग त्यांच्या जीवन आयुष्यात आणि आपल्याही जीवनाच्या अखेरपर्यंत प्रश्नचिन्ह उभे राहते. म्हणून आपल्याला याच्यातून फक्त केवळ जन्मकुंडली आणि तीही जाणकार ज्योतिषाकडनं करून घेणं आवश्यक आहे. आणि विवाह करताना गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करावा, असो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्याच कार्याचं समापन करूया.